नमस्कार, मी अनुराधा बालाजी गोदाजी, आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला गांधी जयंतीविषयी जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकाल अशी मी नम्र विनंती बाळगते. तर आजचा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर 1869 साली गांधीजींचा जन्म झाला होता व त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते व गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींनी त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रारंभी शिक्षण हे पोरबंदर या गावी केले होते. कारण 2 ऑक्टोबर 1869 साली पोरबंदर मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पोरबंदर मध्ये त्यांनी त्यांचं प्रारंभी शिक्षण देखील केलं होतं व तसेच माध्यमिक शिक्षक म्हणजे कॉलेजचे जे शिक्षक आहे माध्यमिक शिक्षक ते त्यांनी राजकोट येथे केले होते व तसेच त्यांचे वकिलकी हे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. आपल्या भारतीयांचे काम होते की इंग्रजांना पळून लावण्याचे, मात्र आपण ते काम केले नाही. मग जेव्हा 1891 ला भारतामध्ये गांधीजी परत आले शिक्षण पूर्ण करून, तेव्हा त्यांनी हिंसा आणि अहिंसा हा शस्त्र उभा केला. हिंसा आणि अहिंसा. तर भारतामध्ये परत आल्यानंतर ते काय म्हणाले, भारताला स्वतंत्र करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. जर प्रत्येक नागरिक या भारतामध्ये राहतो तर या भारताला स्वतंत्र करणे हे आपले हक्क आहे. मग त्यांनी काय केले असेल तर हिंसा अहिंसाचे शस्त्र उभे केले व तसेच त्यांनी आपल्यासाठी फार कष्ट घेतले. इंग्रजांशी लढा चालू राहिला, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपण का साजरा करतो तर तो आपला स्वातंत्र्य दिन दिवस होता. तो आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करायचो. मात्र शेवटी 30 जानेवारी 1948 ला त्यांना फाशीची सजा दिली गेली. म्हणून सांगणे एवढेच असेल, जर आपल्या वीर नेत्यांनी आपल्यासाठी एवढे सगळे केले आहे तर त्यांचे कार्य पुढे चालू राहावे म्हणून आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.